नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। प्रशासक नियुक्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आमदार सतेज पाटील यांनी केले स्वागत। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांवर येत्या शुक्रवारपासून सुरू होणार कारवाई। महापालिका आयुक्तांची ग्वाही। कोल्हापुरातील चप्पल लाईनमधल्या 2 चप्पल दुकानांना लागली भीषण आग। आगीत दुकानांचं 50 लाखांचं नुकसान। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। जिल्हाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळाचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत आज सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिलाय। येत्या 90 दिवसात गोकुळची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। तसंच प्रशासक नियुक्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश न्यायालयानं दिलेत। न्यायालयाच्या निर्णयानंतर आता सत्तारूढ आणि विरोधकांच्या मोर्चे बांधणीला वेग येणार आहे। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दिलेले आदेश आणि कायद्यात बदल करून शासनानं नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाविरोधात दूध संघाचे संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, अजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, बाळासाहेब खाडे, अमरसिंह पाटील, युवराज पाटील, मुरलीधर जाधव आणि राधानगरी तालुक्यातील पुंगाव इथल्या श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराध्य यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली। यावेळी संचालकांच्या वतीनं वरिष्ठ वकील ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी, ॲडव्होकेट आनंद लांडगे आणि ॲडव्होकेट भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली। तर स्वामी समर्थ दूध संस्थेच्या वतीनं वरिष्ठ वकील ॲडव्होकेट मुकुल रोहितगे यांनी बाजू मांडली। तर राज्य सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट धर्माधिकारी यांनी काम पाहिलं। यावेळी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आता पुन्हा अंतिम सुनावणी घेऊन निकाल दिला जाणार होता। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीबाबत कोणता निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष होतं। दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर निकाल दिलाय। लोकशाही प्रक्रियेत वेळेवर निवडणुका होणं आवश्यक असल्याचं सांगून येत्या 90 दिवसात निवडणूक प्रक्रिया करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। तर प्रशासक नियुक्तीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। त्यामुळे संघावर प्रशासक राहणार की जुन्या संचालक मंडळाला मुदतवाढ मिळणार याचा फैसला आता उच्च न्यायालयात होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता सत्तारूढ आणि विरोधकांच्या मोर्चे बांधणीला वेग येणार आहे। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं आमदार सतेज पाटील यांनी स्वागत केलंय। हा दूध उत्पादकांचा विजय आहे। या निर्णयानं दूध उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तसंच प्रशासकाच्या माध्यमातून गोकुळवर ताबा मिळवण्याचं राज्य सरकारचं षडयंत्र हाणून पाडल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिलेत। उत्पादक म्हणून आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। प्रशासकाच्या माध्यमातून गोकुळवर ताबा मिळवण्याचं राज्य सरकारचं षडयंत्र हाणून पाडल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो। जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या। कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे। घाई गडबडीत राज्य शासनानं जो कायदा त्या ठिकाणी केला, शेवटच्या दिवशी अधिवेशनात ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली। अगदी
4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोचतात, हे सगळा गौड बंगाल होता. आणि मला वाटतं एक दूध उत्पादकाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांच्यातील वादाबाबत विचारलं असता हा त्यांचा अंतर्गत वाद आहे, मात्र यात गोकुळ आणि उत्पादक भरडला जाऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गोकुळ निवडणुकीबद्दल आमदार विनय कोरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे का या प्रश्नावर त्यांनी त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली होती, मात्र अद्याप असा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गोकुळ वाचवण्यासाठी जे येतील त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढणार असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. गोकुळ वाचवण्यासाठी जे लोक येतील, गोकुळ वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पक्षीय राजकारण हे आमची इच्छा आहे की पक्षीय राजकारण या कुठल्याही संस्थांमध्ये असू नये, ही आमची भूमिका त्या ठिकाणी. कारण की 5.5 लाख शेतकरी यामध्ये आहेत आणि म्हणून आता उलट्या बाजूनं काय करतात मला माहीत नाही, परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे. आजवर जो शब्द दिला होता तो पूर्ण करून दाखवलाय. सामान्य दूध उत्पादक आमच्या सोबत आहे, त्यामुळे ही निवडणूक दूध उत्पादक विरुद्ध बाकीचे अशी असणार आहे. उच्च न्यायालयात सुरू असणाऱ्या 1200 संस्थांचा निकाल लवकर लागावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक 3 आणि अतिक्रमण निर्मूलन पथकानं मंगळवारी राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई केली आहे. कारवाईत 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्यात, तर 4 दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि 4 दुकानांचे अनधिकृत कट्टे तोडून काढण्यात आलेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजारामपुरी विभागीय कार्यालय क्रमांक 3 आणि अतिक्रमण निर्मूलन पथकानं मंगळवारी राजारामपुरी पहिली गल्ली परिसरात धडक कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी दुपारी राजारामपुरी जनता बाजार खाऊ गल्ली परिसराला अचानक भेट देत पाहणी केली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा, फुटपाथवर तसंच सामासिक अंतरामध्ये करण्यात आलेलं बांधकाम, सार्वजनिक जागेत उभारण्यात आलेल्या टपऱ्या, खोकी आणि अन्य अतिक्रमणं केली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर संबंधित ठिकाणी तातडीनं कारवाई करण्याचे आदेश आयुक्त भारूड यांनी दिले. या ठिकाणी पार्किंगसाठी राखीव जागेत कोणतेही अतिक्रमण होऊ नये अशा सक्त सूचना उपशहर अभियंत्यांना देण्यात आल्यात. तसंच व्यावसायिकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेकडून कारवाई करून अतिक्रमणं काढण्यात येतील आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा इशाराही आयुक्तांनी दिला. आयुक्तांच्या आदेशानंतर तात्काळ कारवाई करत 7 हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर 4 दुकानांवरील अनधिकृत शेड्स आणि 4 दुकानांचे अनधिकृत कट्टे तोडून काढण्यात आले. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांच्या उपस्थितीत उपशहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत, अतिक्रमण आणि विभागीय कार्यालय क्रमांक 3 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकानं केली. कोल्हापुरातील चप्पल लाईन इथल्या 2 चप्पल दुकानांना मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत 2 चप्पल दुकानांचं जवळपास 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय. तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कोल्हापुरातील चप्पल लाईनमध्ये अभिमन्यू गवळी यांच्या मालकीचं AG एंटरप्राइजेस आणि मनोज कनेरकर यांच्या मालकीचं कनेरकर फुटवेअर नावाचं चप्पल दुकान आहे. मंगळवारी रात्री गवळी आणि कनेरकर हे दोघेही रात्री 10 वाजण्याच्या सुमाराला दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्री 12 वाजण्याच्या सुमाराला अचानक या 2 दुकानांच्या छतावरून मोठमोठे आगीचे लोळ आणि धुराचे लोट बाहेर पडत असल्याचं स्थानिक नागरिकांच्या लक्षात आलं. यानंतर स्थानिकांनी तात्काळ याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. उष्म्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक झाली. तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्याचं मिळून जवळपास 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, अधिकारी दस्तगीर मुल्ला, कांता बांदेकर, अमोल पाटील, विनोद गवळी, सुशांत पवार, मोहसिन पठाण, संजय पाटील, संदीप वनाळकर, सागर पाटील, प्रसाद गोविलकर, माणिक कुंभार, संग्राम पाटील, कपिल यादव, पवन कांबळे, संग्राम मोरे, प्रभाकर खेबवडे, प्रवीण ब्रह्मदंडे, विशांत चव्हाण, शंतनू टकरे, योगेश कदम यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काही दिवसांपूर्वीच निलोत्पल बसू यांनी कार्यभार स्वीकारलाय. आज त्यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याबरोबरच वाहतूक कोंडीचा प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावू अशी ग्वाही दिली. कोल्हापूरचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून निलोत्पल बसू रुजू झालेत. आज दुपारी त्यांनी एस न्यूजच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी GTPL SPN डिजिटल नेटवर्कचे संचालक विनय नलावडे आणि व्यवस्थापक नवीन मेंच यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. त्यानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासह विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासोबतच शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तसंच आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या तपासाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही निलोत्पल बसू यांनी दिली. याप्रसंगी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आदी उपस्थित होते. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच RTE अंतर्गत खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25% राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. याला 8 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 2168 जणांचा प्रवेश निश्चित झालाय, तर 700हून अधिक जागांसाठी अजून प्रक्रिया सुरू आहे. याची प्रक्रिया पालकांनी लवकर पूर्ण करावी असं आवाहन प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलंय. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीची RTE प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते आहे. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत म्हणजेच RTE कायद्याअंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांतील 25% जागा आर्थिक आणि दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवाव्या लागतात. 6 एप्रिलला प्रवेशासाठीची सोडत काढण्यात आली. त्यानंतर 10 एप्रिलला निवड यादी जाहीर करून निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू करण्यात आले. या प्रक्रियेला 8 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या दरम्यान निवड यादीत नाव असलेल्या आणि अद्याप प्रवेश न घेतलेल्या आणखी काही विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर 315 शाळांतील 3361 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यासाठी एकूण 3528 अर्ज आले होते. यातील 2900 अर्ज निवडण्यात आले होते. यातील 2168 जणांचे प्रवेश निश्चित झालेत, तर 16 अर्ज नाकारण्यात आलेत. अद्याप 716 जागांची प्रवेश प्रक्रिया बाकी आहे. पालकांनी त्यांच्या कागदपत्रांच्या तपासणी लवकरात लवकर करून आपला प्रवेश निश्चित करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी केलंय. जी काही पेंडन्सी दिसत आहे ती आपल्याला करवीर तालुका कोल्हापूर मनपा आणि हातकणंगले तालुका म्हणजे इचलकरंजी मनपामध्ये दिसत आहे. तर त्या तिथल्या प्रशासन अधिकाऱ्याशी माझं 1 to 1 बोलून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपण ॲडमिट करतो. शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आपण फॉर्म केलेली आहे आणि मनपासाठी प्रशासन अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे. त्यामुळे त्या कमिटीकडे प्रत्येक पालकाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जातं आणि आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ॲडमिटेड किंवा रिजेक्टेड याचा डिसिजन घेतला जातो. त्यामुळे आत्ताचे हे जे 716 ॲडमिशन आजही पेंडिंग आहेत त्यासाठी सुद्धा त्याच सूचना आहेत सगळ्यांना. आणि जी मुदतवाढ दिलेली आहे ती यासाठीच दिलेली आहे की सगळे अजून मुलांचं ॲडमिशन झालेलं नाही. कारण जे अलॉटेड 29 विद्यार्थी आहेत ते 29 विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आयदर ते ॲडमिटेड झाले पाहिजेत किंवा ते रिजेक्टेड झाले पाहिजेत किंवा नॉट अप्रोच. म्हणजे कधी कधी असंही होतं की पालक फॉर्म भरायचं म्हणून भरतात पण ते शाळेमध्ये येत नाहीत किंवा भेटत नाहीत. तर हे 3च ऑप्शन पोर्टलवर अवेलेबल आहेत. त्याप्रमाणे आत्ता आपल्याकडे म्हणजे तुमच्या माध्यमातून मी सर्व हे 716 जे पालक आहेत, ज्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत त्यांना मी हे सांगेन की आपले 8 तारखेपर्यंतची मुदतवाढ आहे. 8 तारखेपर्यंत कोणी वाट बघू नका. तुमच्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्याकडे आणि तुमच्या मनपाच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे तुम्ही समक्ष जा, डॉक्युमेंट दाखवा. डॉक्युमेंट त्यांच्या टपालामध्ये इन्वर्ट केल्याची पोच घ्या. नंतर मला अशा तक्रारी येतात की म्हणजे पालक असं सांगतात की आम्हाला बोलवलंच नव्हतं आणि आमचे ऑफिसर असे सांगतात की आम्ही पालकांना संपर्क केला पण पालक आले नाहीत. अशानंतर कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून पालकांना माझी ह्या 716 पालकांना विनंती आहे, तुमचा जो काही डॉक्युमेंटचा बंच आहे तो डॉक्युमेंटचा बंच वर एक त्याला कवरिंग लावून इन्वर्ट करा. तुमच्याकडे त्याची पोच ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला काही कायदेशीर अडचणीला सामोरं जावं लागू नये. यंदा राज्यातील 8,701 शाळांमध्ये 1,14,826 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत.
त्यासाठी 2,89,286 अर्ज दाखल झाले होते. यातील 73,875 विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळांमध्ये प्रवेश निश्चित झालेत. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री तसंच कॉर्पोरेटद्वारे होणाऱ्या अव्यावसायिक स्पर्धेविरोधात 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिली. बंद दरम्यान कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचं शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं 20 मे 2026 रोजी देशव्यापी बंद पुकारलाय. औषध व्यवसाय हा ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1940 आणि रूल 1945 अंतर्गत चालतो. मात्र ऑनलाईन औषध विक्री संदर्भात या कायद्यात स्पष्ट तरतूद नाही. केंद्र सरकारनं 28 ऑगस्ट 2018 रोजी ऑनलाईन औषध विक्री संदर्भात नोटिफिकेशन जारी केलं होतं. मात्र त्याचं अद्याप कायद्यात रूपांतर झालेलं नाही. तरीही देशभरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल असून न्यायालयानं ऑनलाईन औषध विक्रीला स्थगिती दिली आहे. कोरोना काळात 26 मार्च 2020 रोजी औषधांच्या होम डिलिव्हरीला तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. मात्र कोरोना संपून 5 वर्ष उलटल्यानंतरही ही सवलत कायम असल्यानं ऑनलाईन कंपन्या त्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. होलसेलर आणि रिटेलर यांना मर्यादित नफा निश्चित करण्यात आलेला असताना मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या 20 ते 50% सवलत देत अव्यावसायिक स्पर्धा करतायत. यामुळे देशातील सुमारे 12.5 लाख औषध विक्रेते अडचणीत आले असल्याचं संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी म्हटलंय. संघटनेनं GSR रद्द करण्याची मागणी केली असून औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूट देण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. वारंवार निवेदनं देऊनही सरकारकडून प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारत 20 मे रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनी दिली. अखिल भारतीय केमिस्ट संघटनेतर्फे आमचा बुधवार 20 मे रोजी पूर्णपणे देशव्यापी बंद आहे. यामध्ये आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच आम्ही पदाधिकारी व सगळेच रिटेल बांधव आम्ही या बंदमध्ये 100% सहभागी होत आहोत. बंद करण्याचं आमचा विषय म्हणजे की GSR 220E आणि GSR 817E जे 2018मध्ये कोरोना काळामध्ये या देशामध्ये एक तात्काळ अंमलबजावणी केली की कुठेही ग्राहकांची गैरसोय होऊ नये. पण या 2 गोष्टी देखील त्यावेळी मी ॲक्सेप्ट केल्या. पण या 2 गोष्टींचा गैरवापर, कारण कायद्याअंतर्गत रूल 65 अंतर्गत आम्ही औषध व्यवसाय करतो, पण ऑनलाईन फार्मसी जे बेकायदेशीर आहे की त्यांना परमिशनच नाही आहे किंवा त्याचा कुठलाही कायदा हा सेंट्रल गव्हर्नमेंटनं न करता ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ग्राहकांना थेट औषध विक्री चालू आहे. यामुळं समाजामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या मिळत नसल्या, विशेषतः सायकोट्रोपिक सबस्टन्स असतील, नार्कोटिक ड्रग्ज असतील किंवा झोपेच्या गोळ्या असतील किंवा ॲबॉर्शन किट असतील किंवा खोकल्याच्या औषधांची नशावणारी जी औषधं आहेत, याचा गैरवापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही समाजातील घटकाकडून होऊ घातलेला आहे. त्यामुळे समाजातील काही घटकांना जीवघेण्या आजारांना किंवा गंभीर आजारांना किंवा समस्यांना सामोरं जावं लागलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व 4,000 औषध व्यावसायिक या येणाऱ्या बुधवारी 20 मे रोजीच्या बंदमध्ये सहभागी होऊन आम्ही बंद यशस्वीरित्या करणार. यावेळी उपाध्यक्ष किरण जाधव, सचिव प्रल्हाद खवरे, माजी अध्यक्ष संजय शेटे, दाजीबा पाटील, संचालक महेश सावंत, कैवल्य कुलकर्णी, आदित्य चौगुले, विजय देवणे, अतुल पाटील, पुरुषोत्तम मखदूम आदी उपस्थित होते. चंदगडमधील ब्रह्मदेव वसाहतीजवळ रवी गडकरी यांच्या शेतात शुक्रवारी 1 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला जंगलातून 2 गवे उतरले. या 2 गव्यांमध्ये अचानक झुंज सुरू झाली. जवळपास अर्धा तास ही झुंज सुरू होती. या झुंजीदरम्यान एका गव्याचा डावा पाय दुसऱ्या गव्याच्या शिंगात अडकला. बराच वेळ प्रयत्न करूनही त्याला अडकलेला पाय सोडवता आला नाही. यामध्ये गवा गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. त्यानंतर दुसरा गवा शेतातून निघून गेला. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वनपाल कृष्णा डेळेकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी गव्यावर उपचार करण्यासाठी कोल्हापूरहून वैद्यकीय पथक बोलवण्यात आलं. गेले 4 दिवस गव्यावर उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान जखमी गव्याचा मृत्यू झालाय.
कागल तालुक्यातील उंदरवाडीत उष्माघातानं अशक्त झालेल्या गव्यावर वनविभागाच्या वैद्यकीय पथकानं उपचार केले. 5 ते 6 वर्षाच्या या गव्याचा उष्माघातामुळे श्वासोश्वास वाढला होता. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी सांगितलं. कागल तालुक्यातील उंदरवाडी इथल्या बामणधरा इथं मंगळवारी दुपारी शेतकऱ्यांना थकलेला गवा दिसला. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. वनविभागाच्या पथकानं तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अशक्त झालेल्या गव्यावर प्राथमिक उपचार केले. हा गवा 5 ते 6 वर्षाचा असून उष्माघातामुळे त्याचा श्वासोच्छ्वास वाढला होता. या दमलेल्या गव्यावर प्राथमिक उपचार केल्यानं त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचं वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांनी सांगितलं. सध्या त्याच्यावर उपचार केलेले आहेत आणि जेव्हा आला तेव्हा उष्माघाताने त्याचा श्वासोच्छ्वास वाढलेला होता आणि एका ठिकाणी बसून होता जो उठत नव्हता. त्यानंतर त्याला आम्ही औषधोपचार केले. औषधोपचारानंतर तो उठून चालायला लागला आणि आता सावलीत जाऊन बसलेला आहे. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनपाल आप्पासाहेब भोईटे, वनरक्षक राहुल जोनवाल, दत्तात्रय टिकले, रवींद्र पवार, आशुतोष सूर्यवंशी यांनी या गव्यावर उपचार केले. वारंवार शिवारात दिसणाऱ्या गव्यांमुळे शेतकऱ्यांना शेती कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित विभागानं हे गवे डोंगर भागातून खाली येऊ नयेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पट्टण कोडोलीच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा बर्डे यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. 15 दिवसांच्या आतच राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा राजीनामा कुणाच्या तरी दबावाखाली येऊन की स्वेच्छेनं दिलाय याबाबत गावात चर्चा सुरू आहे. आता ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार की निवडणुका लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली गावच्या लोकनियुक्त सरपंच वर्षा बर्डे यांनी 15 दिवसाच्या आतच तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. एप्रिल 2026 मध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी आणि 4 नंबर प्रभागातील एका जागेसाठी पुन्हा निवडणूक लागली होती. लोकनियुक्त सरपंच पदासाठी वर्षा बर्डे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी कृष्णात मसूरकर गटाकडून एकमेव अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्या लोकनियुक्त सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आल्या होत्या. पण आता अचानक त्यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्याबाबत गावात आता उलटसुलट चर्चा सुरू आहेत. हा राजीनामा कुणाच्या दबावाखाली की स्वेच्छेनं दिला याबाबत अजूनही कमालीची गोपनीयता बाळगली जातेय. वर्षा बर्डे या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील असून गेल्या 4 वर्षांपासून त्या पट्टण कोडोलीमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी पट्टण कोडोलीत मतदार म्हणून आपले नाव नोंदवले होतं. त्या सरपंच झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात टीका झाली होती. गावचा सरपंच हा गावातलाच व्हावा अशी मतं व्यक्त होत होती. बर्डे या सरपंच म्हणून निवडून आल्यापासून गेली 15 दिवस नॉट रिचेबल होत्या. त्यांच्या दालन प्रवेशाआधीच त्यांनी राजीनामा दिल्यानं पट्टण कोडोलीचं राजकारण आता वेगळ्या वळणावर गेल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता पट्टण कोडोली ग्रामपंचायतीवर प्रशासक येणार की पुन्हा निवडणूक लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिरोळ तालुक्यातील दत्त उद्योग समूहाचा क्षारपड मुक्त जमीन प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरेल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. आमदार पवार यांनी आज कवठे गुलंद इथं पूर्णत्वास आलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रोहित पवार आणि बारामतीचे कृषीभूषण राजेंद्र पवार यांनी आज शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. यावेळी उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कवठे गुलंदमध्ये पूर्णत्वाला आलेल्या जमीन क्षारपड मुक्तीच्या कामाची आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगांना, ऊस विकास अधिकारी AS पाटील, सुदर्शन तकडे यांनी आमदार रोहित पवार यांना संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. यावेळी बोलताना आमदार पवार यांनी हा प्रकल्प राज्याला दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान शेडशाळ इथल्या महिला मंडळानं एकत्र येत उभारलेल्या देशी बीज बँकेचीही पाहणी करून त्यांनी कामाचं कौतुक केलं. यावेळी दत्त कारखान्याचे संचालक भैयासाहेब पाटील, दरगू गावडे, अशोक पाटील, मनोज केटकाळे, अविनाश कदम, सुरेश कांबळे, राम तांबिरे, बंडू पाटील, किरण संगपाळ आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्रिमंडळानं 2026-2027 साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 3,350 रुपये प्रति क्विंटल FRPला मंजुरी दिली आहे. या निर्णयावर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी हा निर्णय शेतकरी हिताचा असला तरी साखर कारखान्याची थकबाकी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांना भरीव मदत देण्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं घाटगे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या बाजूनी निर्णय योग्यच आहे, पण आज परिस्थिती अशी झाली आहे की कारखानदारांना आज आपण राज्यामध्ये जर केन प्राईस ऊस बिलाचे डेट्स बघितले किंवा थकबाकी बघितली ती फार मोठ्या प्रमाणात आहे. आमच्यासारखे चांगले चालणाऱ्या कारखान्याला पण पुढच्या वर्षी जर सरकारने यावर्षी रिशेड्युलमेंट आणि या गोष्टीचा निर्णय नाही घेतला आणि सगळ्यात महत्त्वाचं MSP याचा जर निर्णय नाही घेतला तर पुढच्या वर्षी मला भीती आहे की बहुतांशी सगळ्याच कारखान्यांची शेवटची काही बिलं थकण्याची फार मोठी पॉसिबिलिटी आहे. आज तोडणी वाहतूकची बिलं आपण बघितली ते ॲव्हरेज 100 कोटीपर्यंत गेली आहेत आणि जर काही दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे प्राइसेस वाढले तर आणि वाढायची शक्यता आहे. त्याच्यामुळं माझं राज्य सरकारांना आम्ही या शिष्टमंडळ मुख्यमंत्रींना भेटणार आहे आणि त्यावर थोडंसं एक पॅकेज इंडस्ट्रीसाठी केला पाहिजे. रिशेड्युलमेंटचा गोष्टी विचार केला, रिस्ट्रक्चरिंगचा विषय बँकेचा केला पाहिजे आणि MSP हा विषय फिरून MSPसाठी हा जोपर्यंत आपण निर्णय घेणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की हे जे थकबाकीचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये आहे हे पुढच्या वर्षी आणि वाढायची शक्यता नाकारता येणार नाही. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी राजर्षी शाहू सलोखा मंचाच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं सुद्धा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संघटना, नागरिक यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. पुरोगामी विचारासाठी आणि जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी स्थापन झालेल्या राजर्षी शाहू सलोखा मंचाच्या वतीनंही राजर्षी शाहूंना अभिवादन करण्यात आलं. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीप पवार यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी मनोगत व्यक्त करत लोकराजा राजर्षी शाहूंच्या अद्वितीय कार्याला उजाळा दिला. उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांना मंचाच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी राजर्षी शाहू सलोखा मंचाचे वसंतराव मुळीक, DG भास्कर, बबन रानगे, शाहीर दिलीप सावंत, कादर मलबारी, जयेश ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं सुद्धा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महिला आणि बालकल्याण उपसभापती दीपा ठाणेकर, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, नगरसेवक अमर समर्थ, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राधानगरी धरण परिसरातील राजर्षी शाहू स्मृती केंद्रात आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. समाज सुधारणेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या लोककल्याणकारी राजाला अभिवादन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. राधानगरी धरणस्थळावरील राजर्षी शाहू स्मृती केंद्रावर लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा स्मृती दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. उपस्थितांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांची आजच्या समाजाला असलेली गरज अधोरेखित केली. अभिजित तायशेटे यांनी समतेचा आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवणारे शाहू महाराज हे खऱ्या अर्थानं लोकहित जपणारे राजे होते असं सांगितलं. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, शिक्षक, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
विविध मागण्यांसाठी इचलकरंजीतील लालबावटा भाजीपाला फळ विक्रेता खोकीधारक संघटनेच्या वतीनं आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापौर उदय धातुंडे यांच्याशी मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली. निष्कासित केलेल्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा, तसंच त्यांचं सर्वेक्षण करून प्रमाणपत्र द्या. फेरीवाला झोन घोषित करून सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी कायमस्वरूपी व्यवसाय होईल अशा जागा द्या. प्रत्येक भागात पट्टे मारून व्यवसायासाठी जागा द्या आदी मागण्यांसाठी आज इचलकरंजी फेरीवाला समितीनं महापालिकेवर मोर्चा काढला. महापालिका इमारतीमध्ये शिरताना आंदोलकांना सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान कॉम्रेड सदा मलाबादे, भरमा कांबळे, भाऊसाहेब कसबे, बाबासाहेब कोतवाल यांनी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांची बाजू मांडली. रिकाम्या फुटपाथवर दुकानदारांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे, ते तातडीनं हटवावं. परवानाधारक 843 फेरीवाल्यांमध्ये भाजी विक्रेत्यांची नोंदच नाही, त्यामुळे नव्यानं सर्वे करून फेरीवाल्यांसह सर्वांनाच न्याय द्यावा. रस्त्यावरील रहदारीला अडथळा न होता फेरीवाल्यांना सन्मानानं व्यवसाय करता यावा असं धोरण महापालिकेनं तयार करावं, अशा मागण्या या चर्चेवेळी करण्यात आल्या. याप्रसंगी उपमहापौर अनिल डाळ्या, भाऊसाहेब आवळे, अतिक्रमण निर्मूलन प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते. करवीर तालुक्यातील विविध गावातील शासकीय पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करण्यात आले असा आरोप महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळ कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं करण्यात आले. हे अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं, त्याचबरोबर अतिक्रमणधारकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील जवळपास 148 गावात शासकीय पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याबाबत 4 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ कोल्हापूर जिल्हा कृती समितीच्या वतीनं करवीर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं होतं. यावर 13 मार्च रोजी करवीर तहसीलदार यांनी अतिक्रमणाबद्दल कारवाईचं लेखी आश्वासन दिलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीनं आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. सरकारी रस्त्यावरील अतिक्रमण काढणं ही तहसीलदारांची जबाबदारी आहे. जर नकाशावर रस्ता असूनही तो खुला केला जात नसेल तर संबंधित मंडल अधिकारी आणि तलाठी यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे. यातील काही शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं ही न्यायालयीन बाब असल्याचं सांगत कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप संघटनेनं केला आहे. वास्तविक न्यायालयाकडून कोणत्याही प्रकारचा स्टे ऑर्डर नाही, त्यामुळे कारवाईला काय हरकत आहे असा सवाल संघटनेनं उपस्थित केला आहे. यावेळी रस्ते खुले करण्याची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं घोषित करून त्यांच्यावर कामाची कालमर्यादा निश्चित करावी. अतिक्रमणधारकांना अंतिम नोटीस देऊन तात्काळ सक्तीची मोहीम राबवावी. रस्ता अडवणाऱ्यांचं फार्मर ID आणि आधार कार्ड ब्लॉक करून सर्व शासकीय लाभ बंद करावेत. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान आणि रस्ता रोखल्याबद्दल अतिक्रमणधारकांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. रस्ता नसल्यानं पीक सडल्यास त्याची 100% भरपाई संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून शेतकऱ्याला देण्यात यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या आमरण उपोषणात कृष्णा जाधव, बाजीराव पाटील, उत्तम जाधव, बाळू पाटील, कृष्णा पाटील, मारुती खाडे, भिकू कांबळे, पंडित कंदले आदी उपस्थित होते. कोल्हापुरातील विक्रमनगरमधील करवीर प्रशालेत तब्बल 34 वर्ष सेवा देणारे संभाजी दिनकर पाटील उर्फ SD पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अत्यंत भावनिक वातावरणात हा सोहळा पार पडला. पन्हाळा तालुक्यातील पुनाळचे संभाजी दिनकर पाटील 1992 साली कोल्हापूरच्या विक्रमनगरमधील करवीर प्रशालेत शिक्षक म्हणून रुजू झाले. तेव्हापासून त्यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांसाठी स्वतःला झोकून दिलं. 34 वर्षांच्या सेवेत त्यांनी केवळ शिकवलं नाही तर हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं. त्यांच्या पत्नी भारती पाटील यासुद्धा शिक्षिका आहेत. त्यांची अनिरुद्ध आणि राजवर्धन ही दोन्ही मुलं आपापल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. समर्पित भावनेनं ज्ञानदानाचं काम करणारे संभाजी पाटील नुकतेच सेवानिवृत्त झालेत. त्यांच्या निवृत्तीनिमित्त प्रशालेच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं.
नगरसेवक प्रवीण केसरकर, सचिन शेंडे, मुख्याध्यापक आनंद गुरव, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत भावनिक वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडला. विद्यार्थी, शिक्षक, पालक संभाजी पाटील यांच्या ज्ञानदानाच्या क्षेत्रातील वैशिष्ट्यांची माहिती देताना भावनिक झाले होते. 4 भिंतींच्या पलीकडच्या शिक्षणावर पाटील यांचा भर होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपडणारे संभाजी पाटील यांनी प्रशालेत 1993 साली झांज पथक, लेझिम आणि मर्दानी खेळांची पथकं तयार केली. कमवा आणि शिका या उपक्रमातून गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या झांज पथकानं दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, गोव्यासह देशभरात विविध ठिकाणी तसंच IPLमध्ये सुद्धा सादरीकरण केलं. या सादरीकरणातून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच करण्यात आला. कोरोना काळात विद्यार्थ्यांना पालकाच्या भूमिकेतून मदत करणं असो, प्रशालेची इमारत उभा करणं असो, झोपडपट्टीतील मुलांसाठी रात्रशाळा सुरू करणं असो, प्रशालेचा सलग 3 वर्ष 100% निकाल लावणं असो, या सगळ्यात संभाजी पाटील यांचा पुढाकार होता. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी उपस्थितांना गहिवरून आलं होतं. त्यांच्या प्रशालेसाठी दिलेल्या योगदानाच्या आठवणी जागवत अनेकांना अश्रू अनावर झाले होते. शिक्षकी पेशाचं पावित्र्य जपणाऱ्या संभाजी पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेत. त्या सगळ्यांच्या कृतज्ञतेचा स्वीकार करत संभाजी पाटील यांनी करवीर प्रशालेच्या सेवेतून निवृत्ती घेतली. त्यांना सदिच्छा देताना उपस्थितांनी संभाजी पाटील हे लौकिक अर्थानं निवृत्त होत असले तरी त्यांचं ज्ञानदानाचं आणि माणसं घडवण्याचं काम अव्याहतपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला. निरोप समारंभावेळी अनेकांनी संभाजी पाटील यांच्याबद्दलच्या भावनांना अश्रूंच्या माध्यमातून वाट मोकळी करून दिली. संभाजी पाटील यांच्या निवृत्तीनिमित्त आयोजित सोहळा सगळ्यांनाच भावनाविवश करणारा होता. या सोहळ्यात संभाजी पाटील यांच्याबद्दल व्यक्त झालेली कृतज्ञता ही त्यांच्या यशस्वी सेवेची पोहोचपावती होती. एक कृतार्थ जीवन जगलेले निगर्वी संभाजी पाटील यांनी पुढचं आयुष्यही समाजासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी वाहण्याचा निर्धार व्यक्त केलाय. अखिल भारतीय मराठा जागृती मंच आणि कोल्हापुरातील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीनं उद्या गुरुवारी सायंकाळी 5 वाजता शाहू स्मारक भवनामध्ये पानिपतच्या रोड मराठा बांधवांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय. हरियाणामधील रोड मराठ्यांचं आणि महाराष्ट्रातील मराठा बांधवांचं नातं दृढ व्हावं यासाठी या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. या स्नेह मेळाव्याला जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन अखिल भारतीय मराठा जागृती मंचचे समन्वयक मिलिंद पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलंय. अखिल भारतीय मराठा जागृती मंचची कोल्हापूर जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठा महासंघ, जिजाऊ ब्रिगेड, मावळा कोल्हापूर, मल्हार सेना, बहुजन हिंदू महासंघ, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, छावा संघटना आणि कोल्हापुरी मर्दानी खेळ यांच्या वतीनं उद्या सायंकाळी 5 वाजता शाहू स्मारक भवनमध्ये पानिपतच्या रोड मराठा बांधवांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या स्नेहमेळाव्यात पानिपत इथल्या रोड मराठा बांधव 14 जानेवारी 2027 रोजी हरियाणात होणाऱ्या रोड मराठा शौर्य दिनासाठी कोल्हापूरवासियांना निमंत्रित करणार आहेत. उद्या होणाऱ्या स्नेहमेळाव्याला जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मराठा जागृती मंचचे समन्वयक मिलिंद पाटील यांनी पत्रकार बैठकीत केलंय. या पत्रकार बैठकीत हरियाणामधील रोड मराठा बांधव राजेश कल्याण यांनी हरियाणातील मराठा बांधवांशी कोल्हापूरसह सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांचे नातेसंबंध दृढ व्हावेत यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं. या पत्रकार बैठकीला पानिपतमधील रोड मराठा बांधव सतवीर खोकरे, ऋषिपाल कसपरे, लाभसिंग रोजडे, भागसिंग वाळदे, हरजित महाले यांच्यासह मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, पैलवान बाबा महाडिक, रुपेश पाटील, सुनीता पाटील, बबनराव रानगे आदी उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ तू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.
पश्चिम बंगालमध्ये हिंसेचा भडका, भाजप आमदाराच्या भावाची हत्या. बंगालमध्ये 9 मे रोजी भाजप सरकारचा शपथविधी, ममता, अभिषेक बॅनर्जी यांची अतिरिक्त पोलीस सुरक्षा हटवली. तामिळनाडूत विजयच्या TVKला काँग्रेसचा पाठिंबा, 50 वर्षांची द्रमुकसोबतची आघाडी अखेर मोडली. वंदे मातरमचा अपमान महागात पडणार, 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंड, कायद्यात सुधारणा. सुनेत्रा पवार यांचा खासदारकीचा राजीनामा, उपराष्ट्रपतींकडे पत्र सादर, विधानसभेवर निवड झाल्यानं सोडली खासदारकी. शासकीय कर्मचाऱ्यांच्या हिंदी भाषा परीक्षेला स्थगिती, मंत्री उदय सामंत यांची माहिती. हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावत 3 सराईत संशयितांना अटक केली आहे. सागर मानसिंग गोसावी, सुभाष उर्फ पिंटू गोसावी आणि विकास उर्फ नंदू गणपत म्हस्के अशी संशयितांची नावं आहेत. या कारवाईत 14,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 2 फेब्रुवारीला भातोले इथं कोल्हापूर पोलीस दलातील सोमनाथ लखू माने यांच्यात राहत्या घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट उघडून त्यातील सुमारे 222 ग्रॅम सोने, 55 ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरून नेण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सागर मानसिंग गोसावी, सुभाष उर्फ पिंटू गोसावी आणि विकास उर्फ नंदू गणपत म्हस्के अशी संशयितांची नावं आहेत. 132 ग्रॅम सोने, 55 ग्रॅम चांदी, 25,000 रुपये रोख रक्कम आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेल्या 2 मोटरसायकली असा एकूण 14,11,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ही कारवाई पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, उपनिरीक्षक भरत पाटील, सहाय्यक फौजदार आबा गुंडणगे, महेश गायकवाड, अनिल आष्टेकर, शरद मेनकर, आसिफ कलायगार, प्रकाश कांबळे यांच्या पथकानं केली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेले आरोपी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पोलीस नोंदीवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही घरफोडी, जबरी चोरीसारखे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोल्हापूर शहरातील काही कॅफेमध्ये प्रेमी युगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी व्यवस्था करून दिली जात असल्याचा प्रकार उघडकीला आलाय. जुना राजवाडा पोलिसांनी शहरातील 4 कॅफेंवर छापे टाकत 7 जणांविरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. शाळा, महाविद्यालयीन तरुण तरुणींसह प्रेमी युगुलांना अश्लील चाळे करण्यासाठी बेकायदेशीररित्या जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे तसंच मीटिंग पॉईंटवर कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी पोलिसांना दिलेत. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहरातील कॅफेवर गेल्या 2 दिवसात छापा कारवाई केली आहे. शहरातील 4 ठिकाणच्या मीटिंग पॉईंटवर छापा टाकून या मीटिंग पॉईंटचे चालक आणि मालक अशा 7 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. सुरुवातीला खरी कॉर्नर ते गांधी मैदान या मार्गावरील शिवाजी पेठ इथल्या एका कॅफेवर छापा टाकण्यात आला. या ठिकाणचे चालक शुभम मधुकर पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर मार्गावरील शांती अपार्टमेंट इथल्या मीटिंग पॉईंटवर छापा टाकला. इथला चालक आकाश दादू कोरवी आणि संकेत राजेंद्र ढाले या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या पाठोपाठ देवकर पाणंद चौक ते क्रशर चौक या मार्गावरील एका भाड्याच्या दुकानाजवळील बेसमेंटला सुरू असलेल्या एका कॅफेवर कारवाई केली आहे. इथला चालक रतन राजाराम पाल आणि अमरसिंह कामते या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान मंगळवारी सायंकाळी बिंदू चौक परिसरातल्या जैन गल्लीतल्या एका कॅफेवर कारवाई करत इथं आढळलेल्या प्रेमी युगुलांचा चांगलाच समाचार घेऊन त्यांना लेखी समज देण्यात आली आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी कॅफेचा मालक ओम थोरात आणि स्वराज्य पाटील या दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सलग 2-3 दिवस जुना राजवाडा पोलिसांनी कॅफे पॉईंटवर धडक कारवाई करत 7 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत. शहरातील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर कॅफे पॉईंटवर देखील अशाच प्रकारे कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रेकॉर्डवरील 2 महिलांसह चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या 2 रिक्षा चालक अशा 4घांना आज अटक केली आहे. सुनीता गोसावी, नानूबाई गोसावी, संजय सर्वदे आणि अण्णासाहेब चौगुले अशी त्यांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 6 गुन्हे उघडकीस आणत तब्बल 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
चोरी घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विक्रीसाठी 2 महिला रिक्षातून राजाराम बंधारा परिसरातून जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगानं सापळा रचून कारवाई करत पोलिसांनी राजाराम बंधारा परिसरातून रेकॉर्डवरील सुनीता गोसावी, शानुबाई गोसावी यांना आणि या दोघींना मदत करणारे रिक्षाचालक संजय सरवदे आणि अण्णासाहेब चौगले अशा चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून कृषी पंपांच्या केबल, जॉब, सॅनिटरी वेअर असा 8.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलिसांनी त्यांच्याकडून करवीर आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी 3 असे एकूण 6 गुन्हे उघडकीला आणलेत. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, आतिश मेहत्रे, अंमलदार प्रवीण पाटील, अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, संदीप पाटील, विनायक चौगुले, नवनाथ कदम, संजय हुंबे, सचिन जाधव, संजय पडवळ, अरविंद पाटील, महेश आंबी यांनी या कारवाईत सहभाग घेतला. डीजेच्या दणदणाटात महाराष्ट्राच्या रांगड्या परंपरेचं प्रतीक असलेला लेझिम खेळ टिकावा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं महिलांसाठी कोल्हापुरात मोफत लेझिम प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. डॉक्टर ए.बी. पाटील, डॉक्टर संदीप पाटील, शिवाजी शिंदे, पंडित कंदले यांच्या उपस्थितीत या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. 6 जूनपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरादरम्यान हलगी वादक बापू आवळे, अश्विनी आवळे, बाबासाहेब लबेकर हे मार्गदर्शन करतायत. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, निलेश पाटील, दीपा ढोणे, संपत्ती पाटील, संयोगिता देसाई, डॉक्टर विद्या साळोखे, संजीवनी चौगुले, बबिता जाधव, वैजयंती साळोखे, अनुराधा पाटील, रोहिणी मुळीक, प्रकाश पाटील, उदय देसाई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीतील कापड व्यापारात तब्बल 42,32,000ची फसवणूक केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी रघुनाथ खंडेलवाल, दीपचंद खंडेलवाल आणि दलाल जयप्रकाश करवा यांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी महेंद्र पारसमल नहार यानं फिर्याद दिली आहे. इचलकरंजीतील के ग्रुप ऑफ टेक्स्टाईल्स आणि आर्किटेक्ट्स या फर्मकडून मुखत्यारपत्राच्या आधारे महेंद्र नहार हे काही वर्षांपासून कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय करतायत. एप्रिल 2024 ते मे 2024 या कालावधीत गांधी कॅम्प इथल्या फर्मच्या कार्यालयातून संशयित रघुनाथ खंडेलवाल, दीपचंद खंडेलवाल यांनी तब्बल 42,32,000 रुपयांचा माल खरेदी केला. मात्र मालाची रक्कम नहार यांना दिली नाही. 2 वर्षांपासून वारंवार नहार मालाच्या पैशांची विचारणा करत होते. मात्र संशयितांकडून नहार यांनाच धमकी देत उडवाउडवीची उत्तरं देण्यात येत असल्यानं नहार यांनी व्यवहारातील दलाल जयप्रकाश करवा यांना याची माहिती दिली. मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर मंगळवारी महेंद्र नहार यांनी गावभाग पोलीस ठाण्यात रघुनाथ खंडेलवाल, दीपचंद खंडेलवाल आणि दलाल जयप्रकाश करवा यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चिंगारी कराओके ग्रुप प्रस्तुत द लिजंड ऑफ किशोर कुमार या कार्यक्रमात सलग 12 तास 100पेक्षा जास्त गाणी सादर करत जागतिक विक्रम नोंदवण्यात येणार आहे. गोविंदराव टेंबे रंगमंदिरात उद्या 7 मे रोजी हा उपक्रम होणार असून रसिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलंय. चिंगारी कराओके ग्रुपच्या वतीनं द लिजेंड ऑफ किशोर कुमार या विशेष संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात गायक किशोर कुमार यांच्या 100हून अधिक अजरामर गीतांचं सलग सादरीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एकाच मंचावर सकाळी 9 ते रात्री 9 या 12 तासात गाणी सादर करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. या कार्यक्रमात मुंबई, पुणे आणि स्थानिक कलाकारांसह सुमारे 82 गायकांचा सहभाग असणार असून प्रेक्षकांना संगीताची अनोखी मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. यापूर्वी केरळमध्ये सलग 80 गाण्यांचं सादरीकरण करून असा जागतिक विक्रम करण्यात आला होता. या उपक्रमावेळी देणगी स्वरूपात मिळणारी रक्कम अंध मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. उद्या गुरुवारी 7 मे रोजी सकाळी 9 ते रात्री 9 या कालावधीत गोविंदराव टेंबे रंगमंदिरात हा कार्यक्रम चालणार आहे. या कार्यक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ दी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामूल्य असून संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजक मंजुषा लोंढे, धनाजी लोंढे आणि वीरेंद्र साठे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी अंजली धाय्या, तृप्ती बोंद्रे, माया मनपाडळे, विनयकुमार तोरसकर आणि उत्तम मोरे उपस्थित होते.
जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या सुधारित गांधीनगर प्रादेशिक 13 गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेतील विलंब, निकृष्ट कामं आणि सततच्या खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ उद्या गुरुवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात 13 गावातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे। माजी आमदार ऋतुराज पाटलांच्या दक्षिण मतदारसंघामध्ये 13 गावांसाठी त्यांनी एक योजना मोठी मंजूर करून आणली होती। ती 27 महिन्यात पूर्ण व्हावी अशी अपेक्षा होती। मेगा इंजिनिअरिंग जे या सरकारचं जावई आहेत त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे। अजून कुठलंही काम झालेलं नाही। त्यांना मुदत 2026 पर्यंत दिलेली आहे। त्या 26च्या मुदतीत सुद्धा त्या ठिकाणी काम अपूर्ण आहे। त्यामुळे ऋतुराज पाटील आणि सर्वांनी या 13 गावातल्या महिलांसकट घागर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे, कारण की भर उन्हाळ्यात आता पाणी मिळत नसेल तर योजना ही रखडली गेलेली आहे आणि जे सरकारचे जावई आहेत मेगा इंजिनिअरिंग ते काम करायला तयार नाहीत। त्यामुळं सरकार आणि मेगा इंजिनिअरिंगच्या विरोधातला हा उद्या घागर मोर्चा आहे। सर्वपक्षीय शहर आणि जिल्हा कृती समितीनं आज कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची भेट घेऊन गांधीनगर परिसरातील अतिक्रमण तात्काळ हटवण्याची मागणी केली। यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामावर येत्या शुक्रवारपासून कारवाई सुरू होणार असल्याची माहिती दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांबाबत महापालिका प्रशासनानं आत्तापर्यंत कोणती कारवाई केली याचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीनं महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती। त्यानुसार आज महापालिकेच्या स्थायी सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र बैठकीला महापौर निकम गैरहजर होत्या तर आयुक्त डॉक्टर भारुड उपस्थित होते। बैठकीत RK पोवार, बाबा इंदुलकर, अशोक देसाई, अनिल कदम यांच्यासह कृती समितीच्या सदस्यांनी गांधीनगरमधील अतिक्रमणांबाबत तीव्र भूमिका मांडली। RK पोवार यांनी गांधीनगरमधील बांधकामांबाबत सविस्तर माहिती देत नो डेव्हलपमेंट झोनमध्ये बांधकामं कशी झाली असा सवाल उपस्थित केला। 1945च्या गॅझेटनुसार ही जमीन महापालिकेच्या हद्दीत येत असल्याचा दावा करत ती ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली। 2012 पासून आंदोलन सुरू असल्याचं सांगत 2013मध्ये नोटीस बजावूनही कारवाई न झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। शहरात इतर ठिकाणी अतिक्रमणावर कारवाई होत असताना गांधीनगरकडे दुर्लक्ष का असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही विलंब का झाला यावर समितीनं प्रश्न उपस्थित केले। बाबा इंदुलकर यांनी 133 मिळकतींपैकी केवळ 27 सर्वे नंबर का घेतले नाहीत, तसेच देवस्थान आणि वर्ग 2 जमिनींच्या हस्तांतरणाबाबत गंभीर आरोप करत तात्काळ कारवाईची मागणी केली। अशोक देसाई यांनी अतिक्रमण प्रकरणाला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला। शहरातील लहान व्यावसायिकांवर कारवाई होते, पण गांधीनगरमधील मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का असा सवाल समितीच्या सदस्यांनी उपस्थित केले होते। पण गांधीनगरमधील मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष का असा सवाल समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला। राजकीय दबावाला बळी न पडता कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 5 विशेष पथकं तयार करून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून शुक्रवारपासून गांधीनगर परिसरातील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली जाणार असल्याचं आयुक्त भारुड यांनी सांगितलं। काम करत असताना त्याचं सिस्टमॅटिक, त्याचं डॉक्युमेंटरी अनालिसिस, त्याचं लिगल ओपिनियन घेऊन आपण काम करत असतो। हे आम्ही काम आतापर्यंत केलेलं आहे। शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार या 3 दिवस आम्ही पूर्ण हे करण्यासाठी राखीव ठेवलेले होते। इनफॅक्ट त्या दिवशी मी स्वतः त्या ठिकाणी उभं राहून हे काम करायचं आमचं डिव्हिजन होतं। पण आता दरम्यानच्या वेळेस आपण म्हटलं की काही लोक कोर्टात गेलेले आहेत, आम्ही कॅबिनेट दाखल केलेलं आहे की कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या, मगच निर्णय घ्या। आणि याच्यामध्ये आमची भूमिका हीच आहे की आमच्या नोटीस एकदम कायदेशीर आहेत। ज्या ज्या लोकांना ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली आहे तर मुळात ग्रामपंचायत परवानगी देऊच कशी शकते हा भाग पहिला सुरू होतो। आणि ज्या काही लोकांना परवानगी नाही दिलेली आहे, ज्यांनी कोर्टाचा अपमान केलेला आहे, कंटेम करणार आहे, त्यांना तर आम्ही सरासर 7 दिवसात तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू काढून घ्या, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू, ही आमची भूमिका आहे। ते कागदोपत्री आहे, सर्वे झालेले आहेत, फाईल्स आहेत। तुम्हाला कोणालाही RTI मध्ये माहिती मागायची असेल मागू शकता, त्याला काही अडचण नाही। परंतु हा कायदेशीर स्टँड
महापालिकाचा आहे. धन्यवाद. यावेळी उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते मुरलीधर जाधव, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, कृती समितीचे बाबा पार्टे, अनिल कदम, दिलीप कदम, रघु कांबळे आदी उपस्थित होते. मी कोणाचीही शिफारस घेऊन इथं आलो नाही. 2 बॅगा घेऊन आलो आणि 2 बॅगा घेऊनच जाणार. कोणाच्याही दबावाखाली काम करणार नाही, असं महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्वपक्षीय कृती समितीसोबत झालेल्या बैठकीत ठामपणे सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गांधीनगर इथल्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेनं काय कारवाई केली याबाबत जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीनं बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार आज महापालिकेच्या स्थायी सभागृहात ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आर.के. पोवार, बाबा इंदुलकर, अशोक देसाई, अनिल कदम यांच्यासह सदस्यांनी गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आयुक्त डॉक्टर भारुड यांनी या प्रकरणातील एक योगायोग अधोरेखित केला. ही केस 2013मध्ये सुरू झाली आणि निकाल 2026मध्ये लागला. माझ्या सेवेला 2016मध्ये सुरुवात झाली आणि मी कोल्हापुरातही 2026मध्ये आलो, असं सांगत त्यांनी हा केवळ योगायोग असल्याचं नमूद केलं. निकाल लागला 2026ला. मी सर्व्हिस जॉईन केली 2013ला, कोल्हापूर 2026ला. एवढं म्हणाला की माझी सुरुवातच नोकरीची 2013ला सुरुवात झाली आणि 2026 मध्ये माझी कोल्हापुरात नियुक्ती झाली. 7 तारखेला मी जॉईन झालो, 22 तारखेला निकाल लागला. दरम्यान बैठकीत काही सदस्यांनी आयुक्तांवर राजकीय दबाव आहे का असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना भारुड यांनी मी कुणाचीही शिफारस घेऊन इथं आलो नाही. 2 बॅगा घेऊन आलो आणि 2 बॅगा घेऊनच जाणार. कोणत्याही दबावाखाली काम करणार नाही, अशी आपली भूमिका अत्यंत ठाम शब्दात मांडली. की मागे काय झालं याच्याबद्दल मी जबाबदार नाही, परंतु 22 एप्रिलला निकाल लागला, 23 एप्रिल पासून सर्व्हे सुरू झाला. 5 दिवसात सर्वे आल्यानंतर गुरुवारी शुक्रवारी त्याच्या नोटिसेस गेल्या. आज तुमची तारीख आहे 6 एप्रिल, उद्या 7 तारीख आहे, 7 सप्ताह आहे. आज आमच्या ॲडिशनल कमिशनरांनी 8 तारखेला काय नियोजन करावं, किती लोकांच्या टीम बनवल्या गेल्या, 5 टीम बनवल्या आहेत. आता ह्या सर्व गोष्टी प्रशासकीय भाग आहे, तो भाग आहे. परंतु विषय हा आहे की मलाही लोकांचे निवेदन आले, मी त्यांना हेच बोललो की कोर्टाचा निकाल लागलेला आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये महापालिकेचं हित आहे ते काम आम्ही करणार म्हणजे करणारच. आणि मध्यंतरी कोणीतरी सर जमतीने बोलले की याचा दबाव त्याचा दबाव. मी सहज बोललो की मी 2 बॅग घेऊन आलेलो आहे, बदलीसाठी कोणाची शिफारसही नाही आहे. ज्या दिवशी महापालिकेने ठरवलं, तुम्ही ठरवलं, आम्ही 2 बॅग घेऊन परत खुशी जाणार. दरम्यान योगायोग आणि दबाव यावर स्पष्टता दाखवत गांधीनगरमधील अतिक्रमणांवर येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. आता या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 90 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. प्रशासक नियुक्तीच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आमदार सतेज पाटील यांनी केलं स्वागत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांवर येत्या शुक्रवारपासून सुरू होणार कारवाई. महापालिका आयुक्तांची ग्वाही. कोल्हापुरातील चप्पल लाईनमधल्या 2 चप्पल दुकानांना लागली भीषण आग. आगीत दुकानांचं 50 लाखांचं नुकसान. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. जिल्हाभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत दिलबहार तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळाचे प्रतिस्पर्धी संघांवर विजय. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.